अवचट साहेब हे नवीन SRT शेती स्वीकारणार आहे, तर काकडे साहेब हे 3 वर्षापासून करत आहे. तर आता आपण दोघांचे अनुभव काय आहे इथं आल्यावर क्लासले आपण त्यांना, कारण हे सिनियर आहे त्याच्यामुळे यांनी शिकवलं मी यांना व्यवस्थित का नाही हे सुद्धा सांगतील. आपला परिचय द्या आणि आपलं काय ते मत आहे. मी श्रीधर अवचट, मुक्काम हातगाव, बोरी, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. या SRT शेतीबद्दल मोबाईलच्या द्वारे खूप सारे व्हिडिओ आपण बघितले होते. चंद्रशेखर दादांचे, चिपळूणकर दादांचे, उमेश भाऊचे. आणि फक्त ती करताना अडचण अशी यायची की पावसाळ्यामध्ये आपण बेड करून पहिलं पीक घेत होतो, पण दुसरं पीक करताना कंटिन्यू करताना कोणी ना कोणी त्याच्यामध्ये हे असं जमणार का, जमणार नाही, असं नाही तसं, आणि ते माझे 3 वेळा बेड मोडलेले आहेत. पण यावर्षी मी निश्चय केला आणि याच 15 दिवसात माझी आणि उमेश भाऊची ओळख झाली. या यवतमाळच्या SRT ग्रुपचा मला शोध लागला, त्याच्यामध्ये त्यांनी मला ॲड करून घेतलं आणि आज मी शेतीशाळेची सुद्धा आज शेतीशाळेला मी हजर आहो ते केलं. त्याच्यामुळे आज मी इथून आत्मविश्वासानं दुसरं पीक माझं बेडवरचं लावून या SRT शेतीचा शुभारंभ करणार आहे. आणि माझ्या शेजारीच सुभाष भाऊ काकडे हे आता यांचं 4थं वर्ष, 3 वर्ष पूर्ण झाले हे SRT करतायत, पण आम्हाला माहीत नव्हतं. आता या शेतीशाळेच्या माध्यमातून, उमेश भाऊच्या माध्यमातून आम्हाला यांची पण ओळख झाली. आम्ही जवळचे शेतकरी आहोत, हे पण नवीन शेतकरी आहे, हे पण SRT करण्याच्या निश्चयाने आलेले आहेत. काकडे साहेब तुम्ही. मी सुभाष सुदामराव काकडे, राहणार बोरीरप, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. माझं SRTचं म्हणजे कसं, मी औरंगाबाद म्हणजे आपला संभाजीनगरचा जो ग्रुप आहे त्यात मला कोणीतरी ॲड केला. हे 4 वर्षापूर्वी गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी सतत त्यांचे व्हिडिओ 1 वर्ष पाहत राहिलो. पाहता पाहता प्रत्येकाचं म्हणणं होतं का कोणतरी केलं तर 1 एकर करून पाहावं. मी सुरुवातीलाच 8 एकर केलं. सुरुवातीलाच 8 एकर केलं. मला सगळे लोक हसत होते, पाहत होते, कारण माझंच 36 एकराचा एकच प्लॉट आहे. SRT म्हटलं का हसणं हा विषय आला. 36 एकराच्या प्लॉटमध्ये आमची काय भावाची 3 विषय आहे. ते दोघं पारंपरिक करतात, मी SRT करतो. असं करता करता मी आता माझं 7वं पीक आता लावेल. 6 पीक माझे होऊन गेले, त्याच्यात 6 पीक होऊन गेले डबल. तर असं करता करता मला उत्पन्नात मी त्यांच्यापेक्षा जास्त उत्पन्न होत गेलं आणि खर्च कमी होत गेला. खर्च आता माझा कपाशीचा खर्च मी फक्त 8,000च्या हातात आजपर्यंत. आता इथून ते 10,000 रुपये लागेल, कोणते वेचणीचे तेच लागेल मला. मी आतापर्यंत माझ्यापाशी पूर्ण हिशोब लिहून कपाशीचा मला फक्त 10,000 रुपये 8,000 रुपये खर्च आला आतापर्यंत, आणि याच्या पुढे फक्त वेचणीचे पैसे लागेल. म्हणजे आता मी जे तुम्हाला माझ्या कपाशीचा खर्च सांगितला हा बरोबर होता. यांनाही करा, मी यांना काय काय सांगितलं आणि यांना आता प्रत्यक्ष पाहायला आता चान्स आहे. यांच्या शेतात व्हिजिट नाही झाली आमची. मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही, मी माझं स्वतःच ते कसं होते, एक म्हण आहे मराठीत, गावची गंगा